नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. आमच्या डॉक्टर तुमच्या घरी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, कर्करोगाचे काही प्रकार आहेत आणि त्यापैकी फुफ्फुसांचाच म्हणजेच लंग कॅन्सर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या एनडीटीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सिनियर मेडिकल आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अमोल अखाडे. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, वेलकम टू अवर स्टुडिओ. धन्यवाद. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, लंग कॅन्सर विषयी जाणून घेणार आहोत, त्यांच्या उपचार पद्धती आणि कशा प्रकारे आपण तो टाळू शकतो याविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांचा परिचय करून देते. डॉक्टर अमोल अखाडे यांना गेल्या 21 वर्षांचा या क्षेत्रामधला दांडगा अनुभव आहे आणि मुंबईतील प्रसिद्ध आणि जुन्या जाणत्या ऑन्कोलॉजिस्टपैकी डॉक्टर एक आहेत. प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे आणि त्यांनी आपली कारकीर्द टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून सुरू केली आहे. सध्या फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड इथे सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर अमोल हे कार्यरत आहेत आणि सॉलिड ट्यूमर तसंच रक्ताच्या कर्करोगांमध्ये किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी तसंच टार्गेटेड थेरपीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून त्यांनी कित्येक कॅन्सरग्रस्त रुग्णांना एक नवा आशेचा किरण दाखवलेला आहे आणि शास्त्रोक्त उपचार सुद्धा दिलेले आहेत. चला तर मग डॉक्टरांकडून जाणून घेऊयात लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाचा कर्करोगाविषयी. तर डॉक्टर, पहिला मला हे जाणून घ्यायला लागेल की आवडेल की कॅन्सरचे भरपूर प्रकार आहेत, पण जेव्हा आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी म्हणतो किंवा लंग कॅन्सर विषयी बोलतो तेव्हा एक लक्षात येतं की आम्हाला एक कॉमन कारण माहिती आहे की स्मोकिंगमुळे कर्करोग होतो फुफ्फुसांचा. पण ते एकच कारण आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतात हल्ली लंग कॅन्सर वाढण्याचं कारण काय? सो तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला आहे की येस, स्मोकिंग आणि लंग कॅन्सर हे कोरिलेशन सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचबरोबर हे आहे की टोबॅको इन एनी फॉर्म, म्हणजे तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये टोबॅको जरी कन्झ्युम केला तर त्याच्यामुळे लंग कॅन्सरची रिस्क वाढते. आणि आजकाल जे वेपिंग होतं, ज्याला म्हणतात की स्मोकलेस टोबॅको, त्यानेही कॅन्सरची रिस्क वाढते. आणि अनफॉर्च्युनेटली आता एअर पोल्युशन वाढत चाललेलं आहे. तुम्ही आता आपण मुंबईत आहोत, पण दिल्लीमध्ये हवेची कंडिशन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो वाढतं एअर पोल्युशन, टोबॅको कन्झम्पशन आणि इनडायरेक्ट स्मोकिंग म्हणजे जे वेपिंग किंवा हुक्का हे जे प्रकार कन्झ्युम केले जातात, एक्स्पेशली तरुण लोक जे करतात, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण, एक्स्पेशली लंग कॅन्सर प्रमाण वाढत चाललेलं आहे. सर, म्हणजे हे तर माहिती आहे आम्हाला की आता स्मोकिंग हे एक कारण असू शकतं किंवा असतंच, पण जे पॅसिव्ह स्मोकर आहेत, जे नॉन स्मोकर आहेत, त्यांना सुद्धा कधी कधी लंग कॅन्सर झालेला दिसतो. मग त्याचं काय कारण असू शकतं? सो अनफॉर्च्युनेटली काय होतं की आपल्याकडे वर्क प्लेसेसमध्ये सगळ्याच ठिकाणी असं डेझिग्नेटेड स्मोकिंग एरिया नसतात. आणि त्यामुळे जे पॅसिव्ह स्मोकर असतात, म्हणजे ज्यांना बाकी कोणी स्मोक करत आहे आणि तेव्हा ते एक्सपोज होतात, तेव्हा त्याचं पण इतकं कन्झम्पशन होतं, शरीरामध्ये जे निकोटीनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे ही कॅन्सरची रिस्क वाढते. सो आपल्याला हे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की आयदर ऑफकोर्स स्मोकिंग शुड नॉट बी डन ओनली, आणि जर ते कोणाला स्मोकिंग करायचं असेल तर दॅट हॅज टू बी डन इन पर्टिक्युलर डेझिग्नेटेड एरिया. एक्स्पेशली इन पब्लिक प्लेसेसमध्ये स्मोकिंग शुड बी कम्प्लिटली अवॉइडेड. नक्कीच. बहुतेकदा सर असं लक्षात येतं की कॅन्सर मुळात लवकर डिटेक्ट होत नाही. बऱ्याचदा तो आपल्याला हुलकावणी देतो. आणि स्पेशली लंग कॅन्सर विषयी बोलायचं झालं तर हा जो लंग कॅन्सर आहे तो बहुतेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला डिटेक्ट होत नाही. आपण जरी आपण म्हटलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आणि त्या दृष्टीने आपण बऱ्याच टेस्ट सुद्धा करतो, स्क्रीनिंग सुद्धा करतो, पण त्यात ते आढळून येत नाही, जाणून येत नाही, डिटेक्ट होत नाही. तर मग याचं काय कारण असतं? लंग कॅन्सरसाठी स्पेसिफिक अशी स्क्रीनिंग टेस्ट अप्रूव्ड नाही. आणि त्याची जी लक्षणं आहेत, म्हणजे परसिस्टंट खोकला असेल, एखाद्याला साधारण 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून खोकला असेल, साधी औषधी घेऊन जात नसेल, खोकल्यातून रक्त पडत असेल, किंवा तुमचं भूक लागत नाही आहे, वजन सिग्निफिकंटली म्हणजे मोर दॅन 10% ऑफ द बेसलाईन वजन कमी होत असेल, तर तुम्हाला ऑफकोर्स लंग कॅन्सर आहे की नाही यासाठी तुमच्या फिजिशियनची चौकशी बरोबर भेटून त्याचे तपास करणे गरजेचं आहे. अच्छा, आता तुम्ही म्हणताय की तपास करणं गरजेचं आहे, पण मी एक नॉन स्मोकर व्यक्ती आहे, मी स्मोक करत नाही किंवा स्मोक करणाऱ्यांच्या संपर्कात सुद्धा येत नाही. पण मला आता अशा वेळी नेमका कोणत्या लोकांनी आपल्याला फुफ्फुसांचा कर्करोग आहे की नाही याची स्क्रीनिंग किंवा तपासणी करावी, किंवा मग लो डोस सिटी स्कॅन जे आहेत त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? सो टेक्निकल असं मी आधी सांगितलं की लंग कॅन्सरसाठी अशी अप्रूव्ड स्क्रीनिंग टेस्ट नाही, परंतु काही देशांमध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे चायनामध्ये किंवा कोरियामध्ये, जपानमध्ये
पेशंट्सचं एक्स्पेशली जे हाय रिस्क पेशंट्स आहेत, एल्डरली पेशंट्स आहेत, ज्यांना स्मोकिंगची हिस्ट्री आहे, ज्यांना अंडरलाईंग लंग कंडिशन्स लाईक सीओपीडी आहे, त्यांच्यामध्ये लो डोस सिटी स्कॅन वापरून अॅन्युअल सिटी स्कॅन करून स्क्रीनिंग केलं जातं. भारतामध्ये हे अजून अप्रूव्ड नाही. परंतु जर तुम्हाला असं लक्षण वाटत असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला हेतले काही रिस्क फॅक्टर आहेत, तर तुम्ही डॉक्टरांशी भेटून तुमचं स्क्रीनिंग सिटी स्कॅन करू शकता. अच्छा, याच प्रश्नाला जोडून मी आणखी पुढे नेते. हे सिटी स्कॅन जे करणं आहे, हे स्क्रीनिंग करणं आहे, ते कितपत उपयोगी असतं? सो टेक्निकली स्पीकिंग जसं मी सांगतो आहे की हे अप्रूव्ड नाही आपल्या देशामध्ये, परंतु बाहेरच्या देशामध्ये त्याचे स्टडीज झालेले आहेत आणि देर इज सम बेनिफिट टू इट. मास लेव्हलवरती स्क्रीनिंग, जसं आपण सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग करतो किंवा ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग करतो, तसं लंग कॅन्सरसाठी मास लेव्हल स्क्रीनिंग अवेलेबल नाही. पण तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेव्हलला जर तुम्हाला काही सिम्पटम्स वाटत असतील किंवा तुम्हाला काही अशी शंका वाटत असेल, तुम्हाला काही टोबॅकोची हिस्ट्री असेल, स्मोकिंगची हिस्ट्री असेल, तर तुम्ही करू शकता. एक्स्पेशली एल्डरली पॉप्युलेशन, मे बी आफ्टर द एज ऑफ 50. नक्कीच. डॉक्टर अमोल, तुम्हाला गेल्या 21 वर्षांचा अनुभव आहे आणि तुम्ही सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करता, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, प्रिसिजन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून. तर तुम्हाला नक्कीच ही गोष्ट म्हणजे तुमच्या निरीक्षणात हे सुद्धा आलं असेल की भारतीयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा कॅन्सरच्या बाबतीत आपण बोलतो तेव्हा लंग कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर असो, आपण त्याच्या डिटेक्शनकडे किंवा त्याच्या निदानाकडे फार उशिरा जातो. तर हे का होत असावं? याची काही कारणं आहेत का? म्हणजे तुमचा अभ्यास काय सांगतो या सगळ्या? कारण काय होतं ना, आपल्यामध्ये तेवढी जागरूकता नाहीये, म्हणून तर आपण हे असे सगळे प्रोग्राम्स करतो ज्याच्यामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा. हा पहिला मुद्दा. लोकांना बऱ्याचशा वेळेला मग भीती वाटते की मी टेस्ट केलं काहीतरी निघेल, मग ते कशाला करावं, आपोआप बरं होईल, थांबूया. त्याच्यामुळे जे लोक 2 महिने 3 महिने खोकला असला आणि परसिस्टंट असला, रक्त निघालं असलं तर ही तपासच करत नाहीत. आणि त्यामुळे मग अनफॉर्च्युनेटली काय होतं, जेव्हा ते डॉक्टरकडे जातात, कर्करोग तज्ञाकडे जातात, तेव्हा तो आजार पसरलेल्या अवस्थेमध्ये दिसतो. सो लोकांच्या मनातली भीती जाणे आवश्यक आहे आणि त्याकरताच जागरूकता निर्माण करणे, त्यांना सांगणे की जर कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर तो बरा होऊ शकतो. तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट किंवा जे काही सिम्पटम्स वाटले तर डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. नक्कीच. आणखी एक म्हणजे मोलॅक्युलर टेस्टिंग विषयी मला बोलायचं आहे, तर याविषयी आम्हाला जरा सविस्तर माहिती सांगा. सो लंग कॅन्सरमध्ये जसं मी म्हटलं की आय एम अ प्रिसिजन ऑन्कॉलॉजिस्ट. व्हॉट इज प्रिसिजन ऑन्कॉलॉजी? म्हणजे प्रिसिजन म्हणजे जो काही तुमचा कॅन्सर आहे त्याच्या स्पेसिफिक अगेन्स्ट काही औषधं आलेली आहेत आणि ते आपण स्पेसिफिक जीन्स आपण टेस्ट करतो त्या पर्टिक्युलर टिश्यूवरती आणि त्याला म्हणतात मोलिक्युलर टेस्टिंग. मोलिक्युलर टेस्टिंगचं नाव आहे NGS. आणि ह्या मोलिक्युलर टेस्टिंगमध्ये आपण फाइंड आउट करतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे जीन्स प्रेझेंट्स आहेत आणि वेगवेगळी जीन्स आहेत. EGFR आहे, अल्क आहे, ROS1 आहे, NTRK आहे. तर ह्या जीन्सच्या अगेन्स्ट औषधं आहेत आणि ती औषधं जर म्हणजे साधारण 40% पेशंट्समध्ये, रुग्णांमध्ये, लंग कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ही जीन्स दिसतात आणि त्याच्या अगेन्स्ट जर औषध घेतलं झालं तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो आणि बरेचसे पेशंट्स यांचा आजार कंट्रोलमध्ये राहतो आणि कदाचित बरा पण होऊ शकतो. आणि म्हणून लंग कॅन्सरच्या पेशंटमध्ये प्रिसिजन ऑन्कॉलॉजीचा फार रोल आहे आणि प्रत्येक लंग कॅन्सरच्या पेशंटची मोलिक्युलर टेस्टिंग होणे गरजेचं आहे. अच्छा डॉक्टर, आता तुमच्या उत्तरामध्ये ROS1 आणि CRAS अशा सगळ्या टर्म्सचा उल्लेख केला, तर मला याच्याविषयी जरा आणखी जाणून घ्यायला आवडेल. सो बेसिकली ह्या सायंटिफिक टर्म्स आहेत आणि ही जीन्सची नाव आहेत. EGFR, अल्क, KRAS किंवा NTRK हे सगळे जेनेटिकल म्युटेशन्सची नावं आहेत आणि हे म्युटेशन्स आपल्याला त्या पर्टिक्युलर लंग कॅन्सर टिश्यूवरती चेक करता येतात. आणि समजा ते पॉझिटिव्ह आलं, समजा EGFR म्युटेशन पॉझिटिव्ह आलं, त्याच्या अगेन्स्ट भरपूर गोळ्या आलेल्या आहेत. म्हणजे IV वालं इंजेक्शन नाही, गोळ्या आलेल्या आहेत आणि त्या गोळ्यांमुळे म्हणजे माझ्याकडे असं स्टेज 4चं लंग कॅन्सर पेशंट आहे, त्यांना मेंदूत ब्रेन मेटासिस झालं होतं पण EGFR म्युटेशन पॉझिटिव्ह आहे. मग त्यांनी ओसिमॅटिन नावाची गोळी घेतली आणि 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आयुष्य व्यवस्थित चाललेलं आहे. सो हे सगळे जे मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न सायन्सची जी करामत आहे ती लंग कॅन्सरमध्ये भरपूर प्रमाणात दिसते. कारण ऑलमोस्ट 40 ते 50% रुग्णांमध्ये ही म्युटेशन्स दिसतात. मग ती टेस्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्या अगेन्स्ट ओरल मेडिसिन्स, काय काय अगेन्स्ट IV मेडिसिन्स अवेलेबल आहेत आणि ती वापरता येतात. अच्छा, आता आपण थोड्या थेरपीजकडे येऊया. कॅन्सर किंवा लंग कॅन्सर विषयी आपण जर बोलतोय तर बऱ्याच थेरपी सुद्धा आहेत. आता यात एक नवीन संकल्पना म्हणजे टार्गेटेड थेरपी. तर टार्गेटेड थेरपी विषयी आम्हाला विस्तृतपणे जाणून घ्यायला. जसं तुम्ही म्हणालात की लंग कॅन्सरमध्ये अर्ली स्टेज असेल तर सर्जरी होते, सर्जरीच्या नंतर रेडिएशन लागतं. ऍडव्हान्स स्टेज असेल, जे आपल्याकडे रुग्ण ऍडव्हान्स स्टेजमध्ये तर त्यांच्यामध्ये सिस्टमिक थेरपी लागते, लोकल थेरपीचा उपयोग होत नाही. तर त्या सिस्टमिक थेरपीमध्ये टार्गेटेड थेरपी आहे. आता वर्ड टार्गेटेड म्हणजे कसं आहे की त्या पर्टिक्युलर टार्गेटवरती ऍक्ट करणारं औषध. मग टार्गेट कुठलं तर ती आधी सांगितली, EGFR, अल्क, KRAS ही सगळी टार्गेट्स असतात आणि ते टार्गेट प्रेझेंट असेल तर त्याच्या अगेन्स्ट
औषध वापरलं जातं. तर जसं कसं महाभारतामध्ये अर्जुन असतो आणि तो बरोबर त्या माशाच्या डोळा करेक्ट, तसंच आता सिच्युएशन आहे की ते पर्टिक्युलर टार्गेट आढळलं तर त्याच्यावरती ऍक्ट करणारं औषध आहे आणि त्याला टार्गेटेड थेरपी म्हणतात. त्याचा फायदा काय होतो की ते नॉर्मल टिश्यूवरती ऍक्ट करत नाही आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स कमी होतात. सो इफेक्ट जास्त आहे, साईड इफेक्ट्स कमी आहेत, अशी औषधं वापरली जातात तर टार्गेटेड थेरपी म्हणतात. अच्छा, याच टार्गेटेड थेरपीला धरून मला मी एक लेख वाचला होता, तर त्यात असं आहे की कॅन्सरवर किंवा लंग कॅन्सरवर जी टार्गेटेड थेरपी वापरतात किंवा रेडिएशन रेडिएशन थेरपी सुद्धा वापरतात, तर त्यामुळे काही चांगल्या पेशी पण टार्गेट होतात त्या ट्रीटमेंटमध्ये, असा काही म्हणजे हा गैरसमज आहे का हे मला जाणून घ्यायचं. टेक्निकल असं म्हणालात की आता रेडिएशन आणि सर्जरी हे अर्ली स्टेज वापरलं जातं. रेडिएशन मध्ये सुद्धा आता टेक्निक्स इतक्या वाढलेल्या आहेत, IGRT, IMRT, त्याच्यामुळे फक्त त्याच भागाला रेडिएशन मिळतं, नॉर्मल टिश्यूला रेडिएशन मिळत नाही. त्याच्यामुळे रेडिएशन मध्ये होणारे साईड इफेक्ट्स पण कमी होत चाललेले आहेत. आणि टार्गेटेड थेरपी जर वापरली गेली म्हणजे जी सिस्टमिक थेरपी आहे, तर त्यामध्ये वर्डच इटसेल्फ सजेस्ट की ऍक्ट्स ओनली ऑन द टार्गेट आणि नॉर्मल टिश्यूवरती इफेक्ट कमी दिसतो आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स त्या औषधांचे कमी राहतात. अच्छा, तुम्ही म्हणालात इफेक्ट कमी दिसतो म्हणजे नॉर्मल टिश्यूवरचा तो इफेक्ट आहे. म्हणजे काही लोकांना ओरल अल्सर्स होतात, काही लोकांना हेअर लॉस होतो, काही लोकांच्या पांढऱ्या पेशी कमी होतात. हे सगळे परिणाम का होतात? कारण औषध ज्या गोष्टीवर ते काम करायला पाहिजे त्या गोष्टीवर काम करण्याचं बरोबरच बाकीच्या टिश्यूवर ते पण काम करत आहे. पण टार्गेटेड मध्ये तसं होत नाही. इट ऍक्ट्स ओनली ऑन दॅट टार्गेट आणि म्हणून हे जे साईड इफेक्ट्स आहेत की WBC फॉल होणे किंवा हेअर लॉस होणे किंवा तोंडात अल्सर्स येणे, हे सगळे साईड इफेक्ट्स ह्या औषधांचे कमी आहेत. आणखी एक हल्ली खूप पॉप्युलर होते कॅन्सर पेशंट्समध्ये, ती म्हणजे इम्युनोथेरपी. आणि इम्युनोथेरपीविषयी आता द वर्ड सजेस्ट की तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा कॅन्सर पेशंटची जी ताकद वाया जाते, जो क्षय होतो शक्तीचा, तो वाचवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी, त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी आपण इम्युनोथेरपी देतो. तर या इम्युनोथेरपीविषयी सांगा आणि स्पेशली लंग कॅन्सरमध्ये विशेष करून इम्युनोथेरपी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते. तो इम्युनोथेरपीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की इम्युनोथेरपीमुळे त्या पर्टिक्युलर रुग्णाची प्रतिकारक्षमता वाढवणे आणि कॅन्सरवरती मात करण्यासाठी मदत करणे. पण ह्यामध्ये जी शास्त्रीय इम्युनोथेरपी आहे त्यामध्ये आपण एक PDL1 म्हणून मार्कर चेक करतो आणि त्या मार्करच्या अगेन्स्ट औषधं आहेत, पेम्ब्रोलिझुमॅब, निव्होलिझुमॅब, अशी बरीच औषधं आहेत जी वापरली जातात. आणि त्यामुळे काय होतं की त्या पर्टिक्युलर लंग कॅन्सरच्या ठिकाणी T सेल्स वाढतात. T सेल्स वाढल्यामुळे त्या जे कॅन्सर सेल्सचं जे लायसिस आहे ते वेगाने होतं. पण ह्यामध्ये मी दुसरं एक सांगू शकतो की बऱ्याचशा ठिकाणी ना इम्युनोथेरपीच्या नावाखाली बरीचशी खोटी औषधं किंवा क्वॅकरी जी त्याला आपण म्हणतो तसं चाललेलं असतं की बाबा तुम्ही हे घ्या, तुमची इम्युनिटी वाढेल आणि त्याच्यामुळे तुम्ही बरं होईल. तर तशा प्रकारच्या गोष्टींना प्रेक्षकांनी बळी पडू नये. इम्युनोथेरपी ही स्टँडर्ड शास्त्रीय सायंटिफिक जी आहे ती प्रॉपर ऑन्कोलॉजिस्टकडे जाऊनच घ्यावी. त्याच्या इम्युनोथेरपीच्या नावाखाली जी वेगवेगळी औषधं दिली जातात की तुम्ही हे घ्या आणि त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होईल आणि आजार बरा होईल, हे चुकीचं आहे. शास्त्रीय पद्धतीने त्याचा वापर करावा. अच्छा, आता या इम्युनोथेरपीविषयी मला आणखी एक विचारायचं सर की खरंच ती तितकी प्रभावी असते का? आणि प्रभावी जरी असली तरी आता एखाद्या थेरपीचा, इम्युनोथेरपीचा प्रभाव किंवा फायदे, आता त्याच्याबरोबर त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? हा मुद्दा पण त्या अनुषंगाने येतोच, तर मग त्याविषयी जरा मला सांगा. सो जसं मी सांगितलं की PDL1 नावाचा एक मार्कर असतो लंग कॅन्सरमध्ये. तो जर तुमचा त्याचं एक पर्सेंटेज असतं, 5% आहे का, 10% आहे का, 90% आहे का, तो जितका जास्त पॉझिटिव्ह तितका इम्युनोथेरपीचा फायदा जास्त दिसतो. ऑफकोर्स इम्युनोथेरपीमध्येही साईड इफेक्ट्स होतात, पण कन्व्हेन्शनल साईड इफेक्ट्स म्हणजे अल्सरेशन्स होणे तोंडामध्ये किंवा WBC फॉल होणे असे प्रकार त्यात होत नाही. काही काही रेअरली लोकांना इम्युनोथेरपीमुळे सुद्धा थायरॉइडायटिस किंवा काही विशिष्ट ऑर्गन्समध्ये इन्फ्लेमेशन असे प्रकार होऊ शकतात, पण ते एवढे कॉमन नाहीत, ते मॅनेजेबल आहेत. पण महत्वाचा मुद्दा काय आहे की जी शास्त्रीय इम्युनोथेरपी ती वापरावी. त्याच्या नावाखाली जी बोंदुगिरी चालते ती करू नये. आणि असं तुम्ही भरपूर ऍड्स मोठे मोठे कटआउट्स बघितले असतील मुंबईमध्ये पण की बाबा हे अशी इम्युनोथेरपी आमच्याकडे आहे. आणि काय होतं की अनफॉर्च्युनेटली कॅन्सरचे पेशंट्स त्यांना वाटतं की आपला पेशंट वाचला पाहिजे, मग ते बुडत्याला काडीचा आधार या हिशोबाने कुठेही जातात आणि त्यांना असं म्हणजे एवढे पैसे खर्च करा, तुमचा रुग्ण बरा होईल आणि हे औषध द्या. तर तसं प्रकार करू नये. शास्त्रीय पद्धतीने जी इम्युनोथेरपी ती फॉलो करावी, त्यासाठी प्रॉपर ऑन्कोलॉजिस्टला दाखवणे गरजेचं आहे. नक्कीच.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात सर. पण आणखी एक आता मला विचारायचं आहे किमोथेरपी विषयी. म्हणजे केमोथेरपी विषयी ही थेरपी जेवढी पॉप्युलर आहे ना सर, तेवढेच भीती सुद्धा खूप आहे कॅन्सरग्रस्तांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये. आता की मला कॅन्सर झाला, मग भले तो कुठल्याही प्रकारचा असो, लंग कॅन्सर असो किंवा आणखी कुठलाही असो, घशाचा असो, केमोथेरपी घ्यायला बऱ्याचदा रुग्ण धजावत नाहीत किंवा मी आता ही केमोथेरपी घेतली की मला आणखी काही साईड इफेक्ट्सच होणार, मला त्याचा फायदा होणार नाही, अशी सुद्धा एक भीती मनात असते. तर मग ही भीती काढण्याच्या दृष्टीने सुद्धा मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तर हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याचशा लोकांना म्हणतात की नाही बाबा तो कॅन्सर परवडला पण किमो नको. आणि ह्याचं कारण काय आहे ना, की लोकांच्या मनात गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं किमोथेरपी दिल्यामुळे काही जळजळालं होतं किंवा देताना काही खूप दुखतं, तर तसं काही नाहीये. किमोथेरपी स्टँडर्ड सिंपल औषधं असतात, सलाईनमधून दिली जातात, देताना बऱ्याचशा वेळा काहीच त्रास होत नाही. आणि त्यांचे जे साईड इफेक्ट्स आहेत, व्हॉमिटिंग, हेअर लॉस, ते कमी करण्यासाठी आता भरपूर नवीन औषधं आलेली आहेत. म्हणजे जशी 20 वर्षापूर्वीची सिच्युएशन होती, जेव्हा आम्ही ट्रेनिंग चालू केलं होतं किंवा प्रॅक्टिस चालू होतं, तेव्हा जेवढे किमोथेरपी साईड इफेक्ट होते त्याच्या 1% पण आता होत नाहीत. व्हॉमिटिंग कमी करण्यासाठी औषधं आहेत, पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी पण औषधं आहेत. सो आमच्याकडे तर 70-80 वर्षाचे रुग्ण पण किमोथेरपी घेतात. सो आवश्यकता असेल तर ती घ्यायला पाहिजे आणि त्याला घाबरून तर मुळीच जाऊ नये. साईड इफेक्टचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हणजे ते दिल्यामुळे आपल्याला त्रास होईल असा काही प्रकार नसतो. ते घ्यायला पाहिजे, कारण शेवटी आजार कमी झाला तर ते फायदा होणार. अच्छा, एक उत्सुकता म्हणून विचारते, किमोथेरपी विषयी असं म्हटलं जातं की ही थेरपी घेतल्या, तुम्ही जसं म्हणाला तसं आता हल्ली ॲडव्हान्समेंट इतकी आलेली आहे, आधुनिकता इतकी आलेली आहे, त्याच्यामुळे हेअर लॉस किंवा आधी जे साईड इफेक्ट्स व्हायचे तसे तितक्या प्रमाणात होत नाहीत. पण किमोथेरपी त्या कॅन्सर पेशंटच्या, त्या कॅन्सर रुग्णाच्या इम्युनिटीवर सुद्धा परिणाम करू शकते का किंवा करते का? जसं मी सांगितलं की किमोथेरपीमुळे पांढऱ्या पेशी ह्या कमी होतात. पण आजकाल आपल्याकडे ग्रॅन्युलोसाइट कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर GCSF अशी औषधं आहेत की जी देऊन आपल्याला WBC काउंट्स मेंटेन करता येतात. सो आपल्याकडे म्हणजे ही जी पद्धत आहे की बाबा किमोथेरपी घेतल्यामुळे मला खूप साईड इफेक्ट्स होणार, तर तसं चुकीचं आहे. ते प्रमाण फार कमी झालेलं आहे. आणि जस्ट बिकॉज आता माझं वय आता 60 आहे, 70 आहे, मला भरपूर त्रास होणार असा प्रकार राहिलेला नाही. 20-25 वर्षापूर्वी ही गोष्ट कदाचित व्हायची, पण आता ती होत नाही. आणि त्याच्यामुळे उपचाराला घाबरून जाऊन उपचार केला नाही असा प्रकार करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. उपचार घ्यायलाच हवे, जर आजार झाला तर त्याच्यावर उपचार. वी हॅव टू फाईट, कारण तुम्ही तो फाईटच नाही केली तर हाऊ यू गोइंग टू विन. देयर विल बी सम कोलॅटरल डॅमेज, थोडासा साईड इफेक्ट्स होऊ शकतात, पण ते मॅनेजेबल असतात. पण शेवटी तुम्ही ह्या आजाराशी फाईट केली तरच तुम्ही त्याच्यावरती विजय पडू शकता. सो यू हॅव टू फाईट अँड डॉक्टर्स आर देअर टू हेल्प यू, पॅरामेडिकल स्टाफ्स आर देअर टू हेल्प यू. जसं आमच्याकडे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आता बरंचसं सपोर्टिव्ह स्टाफ्स आहे, काउन्सिलर्स आहेत, हेअर लॉस कमी करण्यासाठी आम्ही स्काल्प कुलिंग टेक्निक आहे, त्याचबरोबर सपोर्टिंग केअर साठी पण काही मेडिसिन्स आम्ही देतो. सो इट्स अन होलिस्टिक अप्रोच. आणि त्यामुळे रुग्णांना किमोथेरपी घेणे, त्याचे साईड इफेक्ट्स पचवणे हे सोपं जातं आणि आजारावरती मात करण्यासाठी मदत होते. नक्कीच. आणि हल्ली तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मेडिकल स्टाफ तर आहेच, पण त्याबरोबर बऱ्याच NGOs पण आहेत मला वाटतं की ज्या पेशंटला खूप सपोर्ट करतात. हो हो, आपल्या मुंबईमध्ये कॅन्सरसाठी सपोर्ट करणारे भरपूर NGOs आहेत. आणि मी सांगू शकतो की नुसतेच NGO नाही तर सपोर्ट प्रोग्राम्स पण आहेत. आता रिसेंटली मी फोर्टिसमध्ये एक ओजस नावाचा प्रोग्राम केला होता की तो त्या अंडर दॅट की आम्ही जे वुमन्स आहेत ज्यांना कॅन्सर्स आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी काही चर्चासत्र किंवा त्यांना जे कर्करोगग्रस्त महिला आहेत त्यांना एकत्र येऊन एकमेकांचा अनुभव शेअर करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो. आणि भरपूर NGOs आहेत की ज्या फायनान्शियल मदत सुद्धा करतात. आणि म्हणून मी सांगतो की उपचार न घेण्याचे सध्या काही फारशी कारणं राहिलेली नाहीत. म्हणजे साईड इफेक्ट म्हणून नाही किंवा पैसे जावावे म्हणून नाही, पण ही सगळी कारणं आता राहिलेली नाहीत. म्हणून लोकांनी उपचार घ्यावा हे महत्वाचं आहे. मला वाटतं भीती जर गेली ना रुग्णांच्या मनातली तर मग आणखी रुग्ण पुढे येते. बरं झालंच. आणखी एक प्रश्न औषधांच्या संदर्भात मला विचारायचा आहे की मेडिकल फील्ड, वैद्यकीय क्षेत्र खूप ॲडव्हान्स होत चाललेलं आहे. प्रत्येक रोगावर प्रत्येक औषध, थेरपी या सगळ्यांमध्ये कमालीची आधुनिकता आलेली आहे. तर लंग कॅन्सर्सवर जी मेडिसिन्स आहेत तर त्या ड्रग्समध्ये काय आणखी आधुनिक औषधांचा समावेश आहे? तर जसं मी सांगितलं की आजकाल हे टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी ह्यामुळे
म्हणजे माझ्याकडे असे रुग्ण आहेत की त्यांना 64चा लंग कॅन्सर आहे, पण 4-5 वर्ष आयुष्य व्यवस्थित चाललेलं आहे, फारसे काही साईड इफेक्ट्स नाहीत, क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन होत आहेत. सो माझं लोकांना हेच सांगणं आहे की औषधामध्ये भरपूर नवीन नवीन औषधं, आणि असंही नाही आहेत की ही खूप कॉस्टली आहेत. आजकाल इंडियन फार्मास्युटिकल कंपनी सुद्धा ही औषधं बनवायला सुरुवात केलेली आहेत. तर त्याची कॉस्ट पण बऱ्यापैकी कमी होत चाललेली आहे. आता इम्युनोथेरपी पण इंडियामध्ये बनवायला सुरुवात झालेली आहे. सो रुग्णांनी पुढे यावं, तपास करून घ्यावे, मोलिक्युलर टेस्टिंग करावी, आणि त्याच्यामध्ये काही मार्कर्स निघाले त्याच्यावरती नक्की टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी घ्यावी, असं मी तुमच्या शोमधून लोकांना आवाहन करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक, जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा इमोशनली पण तो व्यक्ती खूप डाऊन होतो, मनोबल खचतं. पण अशा पेशंट्सना मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्याबरोबरच त्या कॅन्सरग्रस्त पेशंट्सचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी, त्यांचं जीवनमान, लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी कशा प्रकारे आपण कार्य करता? सो जसं मी सांगितलं काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये की आम्ही एक फोर्टिसमध्ये ओजस्चा नावाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे की याच्यामध्ये आम्ही होलिस्टिक अप्रोच असतो की पेशंट, त्याची फॅमिली ह्यांना इमोशनल सपोर्ट कसा मिळेल, त्यांच्या जे काही बाकीच्या जे काही प्रश्न आहेत ते कसे सुटतील, त्यांना बाकीच्या रुग्णांबरोबर बोलून त्यांचे अनुभव शेअर करून त्यांचा मानसिक तणाव कसा कमी होईल, ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो. कारण शेवटी कसं आहे ना, कॅन्सर हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये एका माणसाला जो आजार होतो पण पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड होते, पूर्ण फॅमिली, बरोबर आहे, तर पूर्ण फॅमिलीमध्ये मानसिक तणाव येतो, फायनान्शियल इश्यूज येतात. सो त्याच्यामुळे सगळ्यांना सपोर्ट देणे हे फार महत्वाचं आहे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. अच्छा, एक शेवटचं थोडक्यात उत्तर मला हवंय की कर्करोग टाळण्यासाठी फुफ्फुसांचा काय करता येईल? एक अच्छा, स्टॉप टोबॅको कन्झम्पशन इन एनी फॉर्म. म्हणजे नसतंच आपलं मी विडी पित नाही, सिगरेट पित नाही, पण मी मशेरी लावते, हा प्रकार नाही चालणार. नाही, मी ते काही नॉर्मल सिगरेट पित नाही पण मी इलेक्ट्रॉनिक सिगरेट पितो, हाही प्रकार नाही चालणार. आम्ही ते व्हेपिंग करतो किंवा हुक्का पितो, ते तर नॉर्मल असतं आणि सगळेच करतात, ताही प्रकार चालणार नाही. सो टोबॅको कन्झम्पशन हॅज टू बी स्टॉप्ड इन एनी फॉर्म. शून्य टोबॅको कन्झम्पशनचं झालं तर तुम्ही बऱ्याचशा प्रकारे फुफ्फुसाच्या कॅन्सर, कर्करोगापासून स्वतःला प्रोटेक्टेड करू शकता. आणि हे फार सोपं आहे आणि सगळ्यांनी मनावर घेतलं तर हे होऊ शकतं. आणि ह्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि स्वतःच्या मनामध्ये कंट्रोल ठेवणे हे महत्वाचं आहे. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला सरांनी जाता जाता. सगळ्यात महत्वाची टिप की नाही म्हणायला शिका, आणि ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी घातक आहेत, हानिकारक आहेत, त्यांच्यापासून लांबच राहा, दूरच राहा, तर आजार तुम्ही तुमच्यापासून लांब ठेवू शकता. डॉक्टर अमोल, तुम्ही आमच्या NDTVच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. धन्यवाद. तर यानंतर इथेच थांबतो. मात्र तुम्हाला जर डॉक्टर अमोल अखाडे यांच्याशी संपर्क साधायचा असेल, त्यांचा सल्ला घ्यायचा असेल, तर स्क्रीनवरचे डिटेल्स दिलेत त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही त्यांना कॉल करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. डॉक्टर नक्कीच तुम्हाला मदत करतील. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार. आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.